लोक म्हणतात माणसाची सही आणि स्वभाव बदलत नाही, परंतु बोटाला जर जखम झाली तर सही बदलते आणि मनाला जखम झाली तर स्वभाव सुद्धा बदलतो. जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं सायन्स म्हणते, पण जिभेने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असा अनुभव म्हणतो. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा जवळच्या लोकांचा हा एकच धंदा असतो, त्यामुळे बोलणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकेच करावं. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो, झटतो. प्रत्येकाला प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे जातो, ते पण कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नसताना, आपला त्यात कुठल्याच प्रकारचा फायदा नसताना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी नेहमी तुम्हाला मदत करतात, फक्त त्यांच्यावरती तुमचा विश्वास असू द्या. स्वामी सांगतात, जो स्वामी भक्त माझ्यावरती आणि माझ्या नामावरती विश्वास ठेवेल, आयुष्यात प्रत्येक वळणाला त्याला मी नक्की साथ आणि मार्गदर्शन देत राहणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण स्वामी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवता आणि त्यांची भक्ती करता, एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा. या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. स्वामी सांगतात, जो स्वामी भक्त माझ्यावरती श्रद्धा ठेवतो त्याला मी नेहमीच मदत करत असतो. हा संदेश 11 मिनिटापर्यंत पूर्ण ऐका, कारण हे 11 मिनिटे तुमच्या जीवनात खूप मोठा सकारात्मक बदल आणतील. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्काराचा सुगंध दरवळतो. देव भेटण्यासाठी नाही, तर देव भेटलेला कळण्यासाठी असतो. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्यात जगण्याला एक वेगळा रुबाब येतो, आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यश हे जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हे तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही समाधानी राहण्यासाठी त्यायोग्य प्रयत्न करता. स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास असेल तर पुढे जाणे फार सोपे होते. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वामी नक्की मदत करतात. स्वामी नामावर आणि श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असणे गरजेचे आहे. आपण जेव्हा स्वतः स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला ते मार्गदर्शन नक्की करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, एक गोष्ट तुमच्या आयुष्यात नेहमी पूर्णपणे लक्षात ठेवणे फार गरजेचे. ही गोष्ट जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात लक्षात ठेवली तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी महाराज करतील. आपण प्रत्येक वेळेला संकटांमध्ये असतो तेव्हा आपल्याला स्वामी मदत करतात. आपण प्रत्येक वेळेला श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो तेव्हा आपल्याला स्वामीच पुढे नेतात. फक्त आपला त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे असते. जेव्हा कधी आपण स्वामी नामावर श्रद्धा विश्वास ठेवू तेव्हा आपल्याला एक वेगळं मार्गदर्शन ते स्वतः करत असतात. स्वामी नेहमीच बोलतात, जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला मी प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतो. स्वामी सांगतात, स्वतःला एवढे सक्षम बनवा की कोणीच तुम्हाला हरवू शकलं नाही पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात घाबरायचे हे पर्याय नाही. प्रत्येक वेळेला पुढे जायचं असेल तर संकटांमध्ये स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. आपण ज्या गोष्टीसाठी फक्त विचार करतो ती आपल्याला पुढे नेईल असं नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे जरी असतील तरी स्वतःवर आणि स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत असतात. स्वामी नाम घेणे पुण्याचे काम आहे. स्वामीवरती विश्वास ठेवणे या एवढे पुण्य दुसरे काहीही नाही. स्वामी तुम्हाला मदत नक्की करतात. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा
आपण अपार संकटांमध्ये सामना केला तर आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी सांगतात, जो स्वतः विजयासाठी प्राप्ती करेल, विजयासाठी धडपड करेल, मेहनत करेल, त्याला मी मार्गदर्शन नक्की दाखवत आहे. माझ्या नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी नाम अनंत आहे. स्वामी कृपा कायम आपल्या सोबत आहे. त्यांनी आपली प्रत्येक वेळेला मदत सुद्धा केली आहे. सर्व काही मनाप्रमाणे मिळवायचे असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे असते. संकटामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करतात. वाईट काळात स्वामी आपल्याला पुढे नेण्यासाठी सदैव मदत करतात. स्वामी सांगतात, जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी, तुमची प्रगती, तुमचं कौतुक लोकांना सहन होत नाही, तेव्हा ती माणसं इतरांकडे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरू करतात. साप घरात दिसला की लोक त्याला दगड मारतात, पण तेच साप जेव्हा एखाद्या मंदिरात दिसतो, जेव्हा एखाद्या देवापाशी दिसतो, लोक त्याची पूजा करायला लागतात. कपडे स्वच्छ धुताना न कळत आपले हात सुद्धा स्वच्छ धुतले जातात. त्याप्रमाणे आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलं तर न कळत आपण सुद्धा चांगले आणि आपले विचार सुद्धा चांगले होतात. गोष्टी या आपल्याला हव्या आहे तशाच होतात. फक्त त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. त्यावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्याने ते पूर्ण होईल याचं उत्तर सुद्धा नियतीच्या जवळ असतं. आपण मात्र स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करायचे असतात. प्रयत्नांना आपल्या यश स्वतः स्वामी देतात. त्यामुळे स्वामीनामावर विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. स्वामीनाम कायम आपल्याला मार्गदर्शन करतं आणि आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपल्याला नेहमी पुढे नेतात. एक गोष्ट कायम आठवणीत ठेवा, आपले मन हे खूप वेगवेगळ्या दिशेला लागून राहते. जगाचं तत्व फार वेगळं आहे. जग चांगल्या माणसांचे विचार घेईल असं नाही, पण फायदा नक्की घेतं. दुसऱ्याच्या आशेवर बसणं म्हणजे स्वतःच्या उरावर बसून खड्डा खोदण्यासारखं आहे, ज्यात तुम्हीच पडाल. जगात जर तुम्हाला तुमचा खरा हितचिंतक शोधायचा असेल तर तो तुमच्यात शोधा, कारण तुमच्या आयुष्याचं भलं फक्त तुम्ही करू शकता आणि तुमच्या आयुष्याला दुसरं कोणीही चांगलं करू शकत नाही. डोळे आणि कान उघडे असताना सत्य नकारणाऱ्या माणसांचा मेंदू आणि हृदयाशी काहीही संबंध नसतो. टेन्शन, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग, बस आयुष्यात सध्या हे चालू असेल तर काळजी करू नका, पण तुम्ही स्वामी नाम घ्या, कारण ते गरजेचे आहे हे सर्व दूर करण्यासाठी. खरं तर काही लोक असे पण असतात जे गाढवावर बसण्यालायक पण नसतात, पण त्यांना आपण डोक्यावर घेऊन मिरवतो. ज्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय ती गोष्ट तुम्हाला मिळेल असे नाही. प्रत्येक वेळेला एखाद्यासाठी तुम्ही प्रत्येक संकटात मार्ग सापडत असाल तर तो तुमच्या चांगल्याचा नक्की फायदा घेईल, आणि जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा कदाचित तो तुमची साथ देणार नाही. चुका व्हायच्या आत सांगणारे कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे ढीगभर असतात. माणसं आणि नाती कधी कधी बदलतील सांगता येत नाही. जे खोटं बोलत आहेत त्यांचीच नाती टिकत आहेत, जे खरं बोलत आहेत त्यांची काहीही टिकत नाहीत. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपली किंमत कमी होते. स्वामी सांगतात, दोन तोंडाची माणसं आयुष्यात नेहमी डोक्यात जातात, कारण कुठला चेहरा सगळ्यात आधी कान फडावा हे समजत नाही. प्रत्येकाला वाटतं अपमानाचे उत्तर एवढ्या शांतपणे द्यायचे, समोरच्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, लोकांना तुमच्यापेक्षा दुसऱ्याकडून जास्त फायदा दिसला की तुमचे महत्त्व, तुमचे नाते हे आपणआप कमी व्हायला लागते. दुसऱ्याकडे जर जास्त फायदा अथवा महत्त्व दिसला की तुम्ही आपोआप त्यांच्या जिंदगीतून कमी व्हायला लागता. लोक कधी तुम्हाला टाळत नाही, ते आपणआप काढून टाकतील जेव्हा तुमच्यापेक्षा फायदा दुसऱ्याच्या याच्यात त्यांना मिळायला लागेल. लोकांचं एक असतं, स्वतःपेक्षा जास्त ते इतरात तुमचा फायदा शोधतात. ज्याला ज्यांच्याकडून जास्त फायदा मिळाला ते त्यांच्याकडे जातं. नेहमी स्वतःला सांगा, मी अजून थकलेलो नाही, कारण अजून मी ही शर्यत जिंकलेलो नाही. आयुष्यात आपल्याला अपार यशस्वी व्हायचं असेल तर मेहनतसुद्धा तशीच घ्यावी लागते.
जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, ती खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी असतात. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. आपण फक्त शांत राहून पर्याय नाही. संकटामध्ये आपल्याला त्या संकटात यशस्वी सुद्धा होणं गरजेचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. गोष्टी मनाप्रमाणे करायच्या असतील तर आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळवावं लागेल. स्वामी सांगतात, मी आहे सदैव तुमच्या पाठीशी. फक्त स्वामी नामाचा जप करा, कारण ते प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की देत आहेत आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की देतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. आपण फक्त विचार करू शकतो, स्वामी नाम आपली साथ देते. आपण फक्त श्री स्वामी समर्थ म्हणू शकतो, स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतील. इमारतीच्या वरच्या मजल्याने इमारतीच्या पायाला उंचीचा रुबाब दाखवायचा नसतो, कारण जेव्हा खालचा मजला तो गोष्ट मनावर घेतो तेव्हा वरचा मजला नाहीसा होतो. लबाडी जास्त काळ कधी टिकत नसते. कुठलीच गोष्ट वाईट असेल तर ती जास्त काळ टिकते असं वाटणं सुद्धा व्यर्थ आहे. लक्षात घ्या, काही गोष्टी तुम्हाला त्रास देण्यासाठीच येतात. काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला पुढे नेण्यासाठी येतात. स्वतःवर विश्वास असलं की सर्व काही चांगलं व्हायला लागते. त्यामुळे विश्वास हे स्वतःवर ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल असं नाही. कधी कधी गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा जातात आणि ते जेव्हा मनाविरुद्ध जातात तेव्हा सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागतं. स्वामी नेहमी म्हणतात, फक्त प्रयत्न करा, कारण प्रयत्नाने आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवता येते. प्रयत्न केले तर आयुष्यात आपल्याला यश मिळतं. आपण फक्त आपल्या प्रयत्नांवरती पूर्ण विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे, कारण आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी सदैव मदत करत असतात. आपण जर प्रयत्न चांगले ठेवू, चांगल्या दिशेला आपण कष्ट करत प्रयत्न करू तर आपल्याला नक्की मार्गदर्शन मिळतं. स्वामी कधीही आपल्याला मागे येऊ देत नाहीत. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. आपला जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटामध्ये स्वामी नेहमी मदत करतात. फक्त विश्वास असतो ते आपला स्वामी नामावर विश्वास ठेवण्याचा. काळजी न करता स्वामी नामावर नेहमी विश्वास ठेवा. लक्षात घ्या, जीवन म्हणजे आशा निराशा यांनी खो खो खेळावे म्हणून तयार केलेले क्रीडांगण. जीवन सौंदर्याची फळे, सौंदर्याची फुले आहे. आपण लक्षात घ्यायला हवे की या जीवनात आपल्याला संकटे नेहमी येतील. संकटे कधी तुम्हाला मागे ओढणार नाही. प्रत्येक आवडणारी गोष्ट मिळेल असं नाही आणि प्रत्येक निवडलेली गोष्ट आवडेल असंही नाही. जीवन हा एक बाजार आहे. बाजारात प्रेमाची देवाणघेवाण करावी लागते. जीवन ही एक नाजूक वेल आहे आणि सुख त्यावर फुलणारी फुले. जीवन ही एक शाळा आहे. या शाळेत आपण नित्य संधी ठेवून प्रयत्न करायला हवे. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेतील. जीवन आपल्याला नेहमी यशाच्या दृष्टिकोनाने पुढे नेतो. जीवन हे शून्यातून सुरू होणारे एक असे अवयव आहे जे आपल्याला खूप पुढे घेऊन जातं. आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जीवन म्हणजे संसार रूपी सावली आहे. ते आपल्याला कायम मदत करते. स्वामी नामावर विश्वास आपला असेल तर मार्गदर्शन सुद्धा ते आपल्याला करते. स्वामी आपली कायम मदत करतात. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर मार्गदर्शन सुद्धा नेहमी करतात. जीवन स्वामी सांगतात, एक बाजार आहे. या बाजारात आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. जीवनाच्या या बाजारात पुढे जाण्यासाठी मदत नक्की मिळेल जर स्वतःवर विश्वास असेल तर. आपण स्वतःला नेहमी सांगावे, माझी शर्यत अजून संपलेलो नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आयुष्यात पुढे जाण्याचा यापेक्षा सोपा मार्ग दुसरा कुठलाच नाही. ध्येयापोटी असती फळे गोमती. ध्येय धरणाऱ्याला
नेहमी सुवार्ता ऐकण्याला मिळतात. ध्येयाचा अतिरेक झाला की त्याला दुर्गुणांचे स्वरूप येतो. स्वामी सांगतात, पुढे जाण्याचा सोपा मार्ग हे आहे की सदैव मेहनत करा, कारण मेहनतीला यश नक्की मिळते. आपण जर मेहनत करू तर आपल्याला अपयश सुद्धा मिळू शकते, पण 70% चान्स आहे की यश मिळेल, कारण मेहनत जर जीवापार असेल. मेहनत करताना व्यक्तीने फार कष्ट घेतले असतील तर त्याला ते ध्येय नक्की मिळतं. स्वामी नेहमी बोलतात, अशक्य असं काही नाही, सर्व गोष्टी चांगल्या होतात. मनाप्रमाणे गोष्टी होण्यासाठी फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुम्हाला हवं आहे तसं होईल. आपण आपले ध्येय कधी सोडायचे नाही, कारण ते आपल्याला पुढे नेतात. आपण नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. आयुष्यात संकटे येतील, त्या संकटांचा सामना हे करायला हवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल असं नाही. काही गोष्टी या मनाविरुद्ध सुद्धा होतात, त्या सहन कराव्या लागतात. आपण फक्त विश्वास ठेवणे गरजेचे असते, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. स्वातंत्र्याचा वृक्ष अत्याचारी लोकांच्या रक्ताने बहरतो. म्हणजे अत्याचार जितके कमी होतील तितकी त्याची किंमत वाढते. लक्षात घ्या, मुलांना शिकवित असताना स्वतःला नेहमी गोष्ट सांगा की आपण सुद्धा चांगले वागायला हवे, कारण जेव्हा स्वतः चांगले वागू तेव्हा इतरांना काहीतरी शिकवता किंवा सांगता येतं. ध्येय एक अशी गोष्ट आहे, रामबाण औषध आहे, ज्यामुळे जीवनातील दुःख कायम निघून जातात. स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, स्वतःच्या सत्तेवर जास्त गर्व नको. स्वतःच्या आयुष्यात नेहमी प्रयत्न करत राहावे लागतात. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे जायला मदत मिळते. आपण घाबरणे हे आपल्याला चांगला मार्ग नाही. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे हे पुढे जाण्याचा एक उत्तम मार्ग ठरू शकतो. स्वामी बोलतात, विश्वास ठेवून कार्य करा, नक्की तुम्हाला मार्गदर्शन नेहमी म्हणतात. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात नेहमी स्वामी तुम्हाला मदत करतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात तुम्हाला मी नक्की मदत करत आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला नेहमी मदत करतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करतात. आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला नक्की स्वामी साथ देतील. ती साथ तुम्हाला मिळाली आणि त्या साथेवरती तुम्ही प्रयत्न आणि विश्वासात ठेवून पुढे जाऊ शकता. आपण प्रत्येक वेळेला स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं, कारण स्वतःवर विश्वास असणं सुद्धा गरजेचं आहे. विश्वास जर स्वतःवर असेल तर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी नेहमी बोलतात, विश्वास ठेवणारा नेहमी पुढे जातो. स्वतःला मानणारा आयुष्यात कधीही हारत नाही. आपण आपला विश्वास ठाम ठेवावा, कारण विश्वास आहे तर सर्व काही होतं. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की मदत करतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मदत करत आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला मी नेहमी साथ देत आहे. आयुष्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, आयुष्यात मी कायम तुम्हाला मार्गदर्शन करतो. स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत सुद्धा करतो. तुमचा विश्वास असेल तर नक्की या गोष्टीचा अनुभव तुम्हाला येईल की स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला योग्य दिशेला नेतात. आपला जेव्हा त्यांच्यावरती विश्वास आणि श्रद्धा असते तेव्हा आपल्याला या गोष्टी हळूहळू पटायला लागतात. या गोष्टी तुम्हाला नेहमी मदत करतात, त्या तुम्हाला पुढे नेण्यासाठी कायम मदत करत असतात. स्वामी सांगतात, आपण स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असतात. विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण विश्वास ठेवून प्रयत्न केले तर आपल्याला यश सुद्धा तसंच मिळत असतं. स्वामी सांगतात, आयुष्यात जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही चांगलं होईल.
स्वतःवर विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला नेहमी मार्गदर्शनासाठी कामी येतं. स्वतःवर विश्वास असल्यास मार्गदर्शन नक्की होतं. जीवनातील चढाईवर शिखर पोहोचायचे असेल तर शिखर जे येथील रस्त्यात त्यांना पार करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला आयुष्यात संकट येतील. काही वेळेला ते मार्गदर्शन करतील तर काही वेळेला पुढे नेतील. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे प्रयत्न तुम्ही करत आहात, ज्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून काम करत आहात, ते प्रयत्न यशस्वी होतील असं नाही. स्वतःवर विश्वास असेल तर मार्गदर्शन मिळेल असंही नाही. आपण आपले प्रयत्न नेहमी करावे, कारण जीवनात प्रयत्नच आपली साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मदत नक्की करतोय. स्वतःवर विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव नक्की येईल. अनुभव त्याला येतो जो स्वामीनामावर विश्वास ठेवतो. स्वामीनामावर विश्वास असणाऱ्याला कधी चिंता किंवा काळजी करायची गरज नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी स्वतः देत आहे आणि कायम मदत करत आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण ते विश्वास तुम्हाला पुढे नेतोय. प्रत्येक वेळेला ते विश्वास तुमची मदत करतोय आणि कायम तुम्हाला स्वामी नक्की साथ देतात. आपण विश्वास ठेवणे गरजेचे. आपला विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की मिळतं. आपल्या जीवनात अनंत अडचणी आहेत. त्या अडचणींचा सामना करा. अडचणी प्रत्येकाच्या जीवनात आहेत. जो त्या अडचणींचा सामना करतो आणि पुढे जातो, यश मात्र त्यांनाच मिळतं. फक्त विश्वास असल्याने गोष्टी मनाप्रमाणे होत नाही. त्या गोष्टी जर खरंच मनाप्रमाणे करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला अपार कष्ट आणि प्रयत्न करावे लागतात. मात्र कष्ट करून किंवा प्रयत्न करून जर यश मिळालं असतं तर आयुष्यात अशक्य असं काही राहिलं नसतं. आपण अशक्य ते शक्य करणाऱ्या स्वामीनामावर विश्वास ठेवतो. त्यामुळे आपल्याला हार मानण्याची गरज नाही. हार मानणारा कधी यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारा कधी हार मानत नाही. लक्षात घ्या, आपण फक्त प्रयत्न करायला हवे, कारण आपल्या प्रत्येक प्रयत्नांना स्वामी साथ नक्की देतात. स्वामी आपली कायम मदत करतात आणि आपल्याला कायम मार्गदर्शन करतात. स्वामीनामावर विश्वास ठेवून आपले प्रयत्न असतील तर आपण नक्की यशस्वी होऊ. यशस्वी व्यक्ती तो असतो जो आयुष्यात नेहमी पुढे जातो. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणारा हा नेहमी यशस्वी असतो. आपण स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे, कारण स्वतःवर विश्वास असणाराच पुढे आयुष्यात काहीतरी चांगलं करतो. आपला विश्वास आपल्याला सर्व काही गोष्टी मिळवून देऊ शकतो. फक्त त्या गोष्टी मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी प्रयत्न आणि ध्येय आपल्याजवळ ठेवणे गरजेचे आहे. आपण त्या गोष्टी सुद्धा मिळवू शकतो ज्या कधी आपल्या नशिबात नसतात, पण त्या गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट सुद्धा असे घ्यावे लागतात जे आपल्या मनात नसतात. कष्ट नेहमी असे करा जे तुमच्या मनात नाही, कारण कष्ट मनाचे नाही तर कष्ट पुढे जाण्याचे असतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात अपार संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करा, कारण ते तुम्हाला पुढे नेतात. संकटांचा सामना केल्यावर मार्ग तुम्हाला नक्की मिळतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण फक्त प्रयत्न केल्यानेच यशस्वी नाही होत, तर त्यासाठी कष्ट सुद्धा करावे लागतात. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. त्या वादळाचा सामना करायला आपल्याकडे जिद्द आणि ताकद असावी लागते. स्वतःवर विश्वास ठेवा, नेहमी तत्पर राहा. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. बेसावध आयुष्य जगू नका. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तो प्रत्येक चुकीबरोबर कमी कमी होत जातो आणि प्रत्येक केलेली चूक हे आपल्याला नेहमी मागे ओढते. लक्षात घ्या, आपल्या प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट होते. भूक आहे तेवढं खाणं ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणं ही विकृती आणि वेळे प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही मात्र संस्कृती. गरुडा इतके उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडणं सोडत नाही. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा माणसाला दुनियेतील माणसं दाखवतो. स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटी जे प्रयत्न करत राहतात यश त्यांनाच प्राप्त होतं. पाप इतका सुंदर पोशाख घालून येतो की ते पाप आहे असं आपल्याला कळत सुद्धा नाही. स्वामी सांगतात, संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्याच्या हाती असतं. सर्व काही त्याला पाहिजे तसं होत नसतं, पण प्रयत्न जर केले तर गोष्टी त्याच्या हाताबाहेर जात सुद्धा नसतात. आपण फक्त प्रयत्न करायला हवे, कारण प्रयत्नाने तर तो परमेश्वर सुद्धा आपल्याला दर्शन देतो. मग यश मिळवणे किंवा पाहिजे ती गोष्ट करणे अशक्य असं थोडी ना आहे. विजेते वेगळ्या गोष्टी कधी करत नसतात, त्या प्रत्येक गोष्टी वेगळेपणाने करतात. खूप माणसाची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. अन्याय करणं पाप आहे आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे आयुष्यासाठी गरजेचं आहे, कारण स्वतःवर जर विश्वास असेल तर आपण आपल्या आयुष्यात नेहमी पुढे जाऊ शकतो. आपण काय करतो यापेक्षा आपल्याला काय करणे योग्य आहे हे ज्याला समजतं तो त्याच्या आयुष्यात कधीही माघार घेत नाही. टीका करणाऱ्याला शत्रूपेक्षा तुमचं स्तुती करणारा दिखाऊ मित्र नेहमी महागात पडत असतो. हा मित्र तुम्हाला खूप संकटात अडकवू शकतो. कावळ्याच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. स्वामी सांगतात, अडचणी असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे. थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. नवीन हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही भागत नाही. स्वामी सांगतात, कम्फर्ट झोन सोडा. तुमचा ज्यात तुम्हाला कम्फर्टेबल वाटते, आराम वाटतो, समाधान वाटतं तो झोन सोडा आणि प्रयत्न करा. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपला विजय हा जवळ आला आहे. आयुष्यात लक्षात घ्या, स्वप्न पाहतच असाल तर मोठी पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्ने माणसाचं रक्त ढवळू शकतात. आपली खात्री स्वतःची. आपण जोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवू तोपर्यंत यश आपल्याला नक्की मिळतं. मेहनतीने प्रत्येक गोष्ट मिळाली असती तर देव कधी म्हणलाच नसता की नामस्मरण करा. काही गोष्टी मेहनतीच्या दमावर सुद्धा मिळत नाही, कारण यश देव देतो, मेहनत नाही. मेहनत फक्त त्यापर्यंत पोहोचवतो, पण पुढून जर खरंच यशस्वी व्हायचं असेल, तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळायचं असेल तर देवावर विश्वास ठेवणे फार गरजेचं आहे आणि हा विश्वासच तुम्हाला पुढे नेतो. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली असेल तर ती प्रत्येक वेळेला मनाविरुद्ध होईल असं नाही. कधी कधी ती मनाप्रमाणे सुद्धा होत असते. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण हे प्रयत्न आपल्याला पुढे नेत आहेत आणि तेच आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करत आहेत. सगळं काही चांगलं होत आहे, फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, म्हणजे सर्व काही अजूनच चांगलं होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे येतात. संकटांचा सामना करणं तुमच्या हाती असतं. त्यांना घाबरता की जिद्दीने त्यांचा सामना करून पुढे जाता हे समजायला हवं. स्वतः जर तेवढी हिंमत आणि ताकद असेल तर आपल्याला प्रत्येक संकट सोपं जातं. मात्र काही वेळेला असं होतं ना, काही गोष्टी या अवघड असतात, त्या आपल्याला पटतात तशा नाही. काही वेळेला गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील, पण त्यासाठी मेहनत आणि प्रयत्न हे आपले चांगले असायला हवे. मेहनतीशिवाय आणि पैशाशिवाय व्यक्तीच्या जीवनाला काही अर्थ नाही. भलेही तो कितीही शिकलेला का असेना किंवा हुशार का असेना, मेहनत करा, नाही तर मोठे स्वप्ने बघा, कारण त्याशिवाय त्याच्या मेहनत हे वायफळ जात असते. आपण योग्य दिशेला मेहनत करणे सुद्धा गरजेचं आहे. मेहनत करताना नेहमी मेहनत कुठे करावी हे कळणे सुद्धा महत्वाचे आहे. प्रत्येकाला ही गोष्ट कळत नाही आणि ज्याला कळते तो प्रत्येक वेळेला ही गोष्ट मानत सुद्धा नाही. आपण स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. आपल्याला पाहिजे ते मिळेल. विश्वास ठेवला तर अशक्य देखील शक्य होईल. आपण स्वतःवर विश्वास ठेवून काम करतो याचा अर्थ असा की आपण पुढे जात आहोत. आपण नेहमी त्या व्यक्तीकडे लक्ष द्यायचं जे प्रेरित करते किंवा मोटिवेट करते. असा व्यक्ती पूर्णपणे मूर्ख आहे जो आपल्याला मागे ओढतोय, त्याकडे लक्ष सुद्धा देऊ नका.
आणि आपले प्रयत्न नेहमी करत राहा. प्रत्येक वळणात स्वामींनी तुमची मदत केली आणि कायम स्वामी तुमची मदत करत असतात. आपण ज्या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही त्या गोष्टी आपल्याला नक्की मिळतात. स्वामी नामावर फक्त विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचे सोडत नाही. भरलेला खिसा माणसाला भलेही जग दाखवत असेल पण रिकामा खिसा माणसाला या जगात कसे माणसे आहेत ते दाखवते. स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा कारण स्वतःवर असलेला विश्वास तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे घेऊन जातो. आपण फक्त निमित्त मात्र आहो. सर्व काही तर देव करतो. आपल्या कर्माला देव फळ देतो. आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी देव आपल्याला मदत करतो आणि देव सदैव आपल्याला मार्गदर्शन करून पुढे नेत असतो. त्या देवावरती विश्वास ठेवा कारण आपल्या प्रत्येक संकटात त्याने आपल्याला मदत केली आणि तो आपल्याला कायम मदत करत असतो. विश्वास तर ठेवून बघा. प्रत्येक वेळेला ते तुम्हाला नक्की मदत करतो. विश्वास असणे गरजेचे आहे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे अपने आप व्हायला लागते.